आज जर आपण एक 5-6 हजार कोटी रुपये जर राज्य सरकारने जर गुंतवले, तर आजच्या आज आमच्या राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना म्हणजे लाडक्या आमच्या दाजींना दिवसा वीज मिळू शकते. आणि मग जर 45,000 कोटी बहिणींना द्या, पण मग 5-6 हजार कोटी दाजींना दिले तर बहिणी पण खुश होतील ना. हे जर मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेला हे जर पैसे दिले असते तर थोडे फार तर तिथेही आमचा दाजी खुश झाला असता तिथं पण. तर आम्ही कशाला देतोय? मुलींची सुरक्षितता जास्त महत्वाची का ही लाडकी बहीण योजना जास्त महत्वाची आहे? लाडकी बहीण योजनेचा या सरकारला असं फार मोठा दावा करत आहे, मोठमोठे प्रोग्राम घेत आहे, एक वातावरण निर्मिती करण्याचा महायुतीचा प्रयत्न आहे. तर तुम्हाला काय वाटतं, तुमचं असेसमेंट काय लाडकी बहीण? नाही, लाडकी बहीण योजना आमच्या बहिणींना न्याय देण्याकरता असेल तर त्याच्यामध्ये काय कोणी आमच्या सरकारने त्याच्यावरती काय टीका केलेली नाही. पण ती आणखीन इतक्या घाईघाईमध्ये फक्त निवडणुकीच्या तोंडावर आणण्यापेक्षा आणखीन विचारपूर्वक आणली असती असं आमच्या नेत्यांचं देखील म्हणणं आहे. आणि लाडकी बहीण योजनेला कोणाचा विरोध असण्याचं कारण नाही. पण मात्र ते एवढे मोठे पैसे म्हणजे एका खात्याला 45,000 कोटीचं बजेट हे मी माझ्या 5 वर्षात तरी पहिल्यांदाच बघितलं आहे. त्याच्याबद्दलही आमचं काय दुमत नाही. पण मग एवढे पैसे जर आपण खर्च करण्याची जर राज्य सरकारचं बजेट असेल तर मग आज जर आपण एक 5-6 हजार कोटी रुपये जर राज्य सरकारने जर गुंतवले तर आजच्या आज आमच्या राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना म्हणजे लाडक्या आमच्या दाजींना दिवसा वीज मिळू शकते. दिवसा वीज का देत नाहीत सध्या? हे जे मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनीसारखे प्रोजेक्ट आणून थोड्या थोड्या टप्प्यात आहे, पण एका झटक्यात. कारण दिवसाची वीज ही महाग असते, महावितरण कंपनीला त्याला जास्त खर्च येतो, म्हणून ती रात्रीची स्वस्त वीज घेऊन ती देतात. पण थोडेफार पैसे जर खर्च केले लाडक्या दाजींकरता एक 5-6 हजार कोटी किंवा त्याच्याहूनही कमी लागतील कदाचित, तर आज सगळे लाडके दाजी रात्रीचे बिबट्याच्या वन्य प्राण्यांच्या भीतीमध्ये शेतात पाणी जायला पेक्षा दिवसाच सगळे जाऊ शकतात. आणि मग जर 45,000 कोटी बहिणींना द्या, पण मग 5-6 हजार कोटी दाजींना दिले तर बहिणी पण खुश होतील ना. मुख्यमंत्री ग्रामसडक योजना त्यालाही काही पैसे नाहीत. आज आमचे लाडके दाजी बिचारे मोटरसायकलवरती मणका ग्रामीण भागातल्या रस्त्यांची चाळण झालेली आहे. बरोबर. कित्येक त्या ठिकाणी दुधाच्या कॅन घेऊनही डेअरीवर गावापर्यंत येता येत नाही. मग हे जर मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेला हे जर पैसे दिले असते तर थोडे फार तर तिथेही आमचा दाजी खुश झाला असता तिथं पण. अशी कित्येक उदाहरणं मी सांगेल की अक्षरशः पीक विमा आहे. पीक विमा मागचा खरीप हंगाम 2023च्या पीक विम्याचे पैसे आता 1 वर्ष झालं अजून मिळालेले नाहीत. मला जी माहिती मिळाली त्यामध्ये असं आहे की राज्य सरकारने त्या पीक विमा कंपनीला काहीतरी 2-1 हजार कोटी रुपये देणं आहे. त्यांना तोटा झाला तर तोटा भरून द्यायची राज्य सरकार नवीन त्या ह्याच्यामध्ये आहे. पण ते पैसे न दिल्यामुळे राज्य सरकारने पीक विम्याचे पैसे खाली येत नाहीत. म्हणजे 1 वर्ष झालेलं आहे. आणि विधानसभेमध्ये कृषी मंत्र्यांचं भाषण मी माझ्या कानाने ऐकलं. ते बोलले की जर का पीक विम्याचे पैसे लवकर वेळेत मिळाले पाहिजे, वेळेत जर नाही मिळाले तर त्याला व्याज लावण्याची देखील तरतूद आहे. मग आमच्या लाडक्या दाजीचं मागच्या वर्षी दुष्काळामध्ये जो होरपळला आहे त्याला जर हे पैसे पीक विम्याचे जर वेळेत 2,000 कोटीच फक्त द्यायचे सरकारला, मग एवढा वेळ का सरकार घेतंय? एवढा वेळ सरकार घेतंय का? पीक विम्याचे पैसे आले तर निश्चितपणे तुमच्या 1,500 रुपयापेक्षा ती जास्त पैसे शेतकऱ्याच्या पदरात पडतील, आमच्या बहिणी खुश होतील, सगळेच खुश होतील. पण तिथं मात्र सरकार बॅकफुटवर आहे. थोडक्यात सगळ्याच खात्यांचे पैसे हे थांबवून एका खात्याकडे वर्ग आपण करतोय. कित्येक कामा राज्यात थांबले, कित्येक कॉन्ट्रॅक्टरांची बिलं देखील द्यायला सरकारकडे पैसे नाही आहेत. अक्षरशः 100 रुपये कॉन्ट्रॅक्टरनी मागितले तर 10,000 रुपये मिळत आहेत. म्हणजे राज्याची नेमकी आर्थिक परिस्थिती काय आहे? आपण बहिणींना पैसे द्या, पण मात्र इतरही सगळ्या गोष्टी त्याबरोबर चालल्या पाहिजेत. अक्षरशः जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये आमच्या आज अशी परिस्थिती आहे की 2 वर्ग आहेत, एक 2 वर्ग मिळून 1 शिक्षक आहे. 21व्या शतकामध्ये खरं आज या गोष्टीवरती जास्त भर देण्याची सरकारची प्राथमिकता पाहिजे की पहिली आणि दुसरीचा वर्ग एकत्रित भरतो आणि एकच शिक्षक शिकवतात. म्हणजे हा किती विरोधाभास आहे. शहरामध्ये मोठ्या मोठ्या शाळांमध्ये अशी काही लाखोनी फी घेणाऱ्या शाळा आहेत जिथं की 20 मुलं असतात आणि 2 शिक्षक शिकवतात. आणि या ग्रामीण महाराष्ट्राची दुरावस्था आहे की 2 इयत्ता एकत्र करून 1 शिक्षक शिकवतो आणि 3री-4थीला 1 शिक्षक असतो. ह्या 2 शिक्षक असतात. एकाला मग काहीतरी परत इलेक्शन ड्युटी लागते, तालुक्याच्या ठिकाणी जावं लागतं. इतकी दुरावस्था आहे. तर इथं जर अजून असे जर हजारो कोटी रुपये इकडे जर दिले असते, शिक्षक भरती झाली असती आणखीन, तर ह्या लहान वयातच आमच्या लाडक्या बहिणी जास्त त्या ठिकाणी शिक्षण चांगलं घेऊन चांगल्या पदावरती भविष्यात काम करतील. या पायाभूत गोष्टींकडे सरकारचं कुठंतरी दुर्लक्ष होतंय. सरकारी पैसे जे टॅक्स पेअरचे पैसे आहेत हे कुठं गेले पाहिजे?
तर हे शिक्षणासारख्या मूलभूत सुविधांकडे गेले पाहिजे. हे वीज, रस्ते, आरोग्य या बाबींकडे हे पैसे खरं प्राथमिकतेनं गेले पाहिजे, ही आमची त्या ठिकाणी भावना आहे. भावना. ओके. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लाडकी बहीण आमची सुरक्षित त्या ठिकाणी पाहिजे. आपण बदलापूरच्या घटनेच्या वेळेस खरं या महाराष्ट्राने बघितलेलं आहे की शिक्षण संस्था अमुक एखाद्या विचाराची होती म्हणून पोलिसांनी अक्षरशः 12-12 तास गुन्हा दाखल करायला देखील टाळाटाळ केलेली आहे. मग इथं जर अशा 3.5 वर्षाच्या आमच्या एखाद्या लहान मुलीची ही अवस्था असेल, त्या शाळेत तिच्यावर अत्याचार होत असतील आणि पोलीस लवकर गुन्हा दाखल करून घेत नसतील, तर नेमकी प्राथमिकता आम्ही कशाला देतोय? मुलींची सुरक्षितता जास्त महत्त्वाची का ही लाडकी बहीण योजना जास्त महत्त्वाची आहे? याच्यावर देखील विचार झाला पाहिजे.